ऐक, तुझ्या जीवाची आणि जोखमीची पूर्ण कल्पना आहे मला. तुझ्या डोक्यावर जेवढी रिस्क आहे ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त पैसे देणार आहे मी तुला. इकडे हा पहिला बंडल. या खंड्याला जिवंत अवस्थेत त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून इथे आणलंस त्यासाठी. आणि हा दुसरा बंडल. एक मिनिट. हा बंडल तुझं तोंड कायमचं बंद ठेवण्यासाठी. लक्षात ठेव, हा खंड्या याला तू त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून जिवंत अवस्थेत इथपर्यंत उचलून आणलंस आणि तो माझ्या ताब्यात आहे. हे तू आणि मी सोडून जगातल्या तिसऱ्या व्यक्तीला अजिबात कळता कामा नये. नाही करणार मॅडम. घे. खंड्या खंड्या खंड्या, मरू नकोस रे बाबा. लवकर शुद्धीवर ये. तुला अजून माझं खूप मोठं आणि महत्वाचं काम करायचंय. त्या सावलीचं मूल जे जिवंत आहे ते कोणाकडे, कुठे, या सगळ्याची माहिती मला हवी आहे. एकदा काही सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली ना की मग मी स्वतः तुझ्या हाताची सलाईन बाहेर फेकून देईन आणि तुला या नरक यातनेतून कायमची मुक्त करेन. डोंट वरी. फक्त लवकर शुद्धीवर ये. आणि तू, मी आता जे सांगेन ते तुझ्या मेंदूमध्ये व्यवस्थित फिट करायचा. या खंड्याला दिवसातून 2 वेळा सूप आणि एकदा तांदळाची पेज द्यायची. ओके? हो मॅडम. आणि ही जी सगळी औषधं दिसतात ती याला वेळोवेळी देत राहायचं. हो मॅडम. मॅडम पण याची तब्येत खूप खराब वाटते. जर आपण इलाजासाठी डॉक्टरांना बोलवलं तर? कुठल्याही वेगळ्या डॉक्टरची गरज नाही इथे. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट. हा खंड्या इथे हे या घराच्या बाहेर कोणाला कळता कामा नाही. पोलीस, डॉक्टर, कोणीही, कोणाचीही, जगातली कोणाचीही सावली सुद्धा पडता कामा नाही. ना तू कोणाला या घराच्या आत घेशील ना इथून स्वतः बाहेर जाशील. हो मॅडम. आणि जर या खंड्यासाठी काहीही विचारत किंवा याची चौकशी करत जर कोणी इथवर आलं तर तू काय करणार सांग बरं? नाही, मला काय नाही माहित असं बोलेल मॅडम. व्हेरी गुड. पण त्याही आधी ती जी कोणी व्यक्ती आली आहे ती कशी दिसते, काय विचारते, तिचं नाव काय, ही सगळी माहिती मला फोनवर कळवायची. हो. व्हेरी गुड.